महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राज्य पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक या ठिकाणी होते आहे। या बैठकीला नुकताच ज्यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं त्या संसदेतील आपल्या प्रतिनिधी सभागवती सुनेताबाई पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची बांधणी गेल्या 2 वर्षामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने झाली त्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी महापौर आणि नेत्या राजलक्ष्मीताई भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नेत्या सुरेखाताई ठाकरे, आपल्या महिला संघटनेचं समन्वयकाचं काम करणारे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार माझे सहकारी श्रीयुत आनंद परांजपे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या मायाताई, इथे उपस्थित असलेल्या मुंबईचे अध्यक्ष आरतीताई साळवी, मनीषिताताई, माझे सहकारी श्रीयुत प्रमोद इंदुराव, लतीफ तांबोळी, मगाचपासून ज्यांचं सतत सूत्रसंचलन शेर व शायरीच्या माध्यमातून होतं अशा जयश्रीताई, जिल्ह्याच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सर्वच जिल्हाध्यक्ष भगिनी, निरीक्षक, प्रदेश प्रतिनिधी, पदाधिकारी, आज उपस्थित असलेले सर्वच वाहिन्यांचे प्रतिनिधी, आपण सर्वच बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गौरवशाली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पावसाळा असताना सुद्धा आपण साऱ्या जणी या ठिकाणी आल्यात, आमच्या भगिनी आपण या ठिकाणी आल्यात, याबद्दल प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी आपलं सर्वांचंच मनापासून स्वागतही करतो आणि आभारी मानतो। स्वातंत्र्य दिनाच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देत असतानाच देश जगाच्या पातळीवरती ज्या पद्धतीने यशस्वीपणाने वाटचाल करत आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग पद्धतीची कामगिरी करत असतानाच आपला महाराष्ट्र जो स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख देशाच्या पातळीवरती आहे, त्या महाराष्ट्राची कामगिरीसुद्धा या संबंध देशाच्या कामगिरीमध्ये आपल्या सर्वांचे नेते अजितदादांच्या नेतृत्वाखाली योग्य पद्धतीने सतत महायुतीच्या माध्यमातून सुरू राहते आहे, याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख माझ्या सुरुवातीच्या या भाषणाच्या मध्ये या ठिकाणी मी करू इच्छितो। माझ्या सर्वच भगिनींची भाषणं मी या ठिकाणी ऐकली, विचारही ऐकले आणि त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, पक्षाच्या संघटनेची बांधणी करण्यासाठी आपण साऱ्या जणी घेत असलेले परिश्रम असतील, 2 वर्षापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामुदायिकरित्या त्या कालावधीमध्ये घेतला। देशामध्ये ज्या वेळेला एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम सुरू राहतं, राज्यामध्ये सुद्धा त्यावेळेला एकेकाळी आपण महायुतीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होतो, त्यानंतर राज्यामध्ये सुद्धा वेगळी राजकीय स्थित्यंतरं मोठ्या प्रमाणावरती झाली, पण चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापकही साधायचा असेल तर सत्तेमधला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे। पण दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई असतील, छगन भुजबळ साहेब असतील, मी असेल, अशोक मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, आम्ही सर्वांनी म्हणून एक सामुदायिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला की सत्तेमधला आपला सहभाग हा बहुजन समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून असला पाहिजे। पण सत्तेमधला सहभाग केवळ सत्तेसाठी असता कामा नये, सत्तेच्या हवासापोटी आपण काहीतरी राजकीय विचारसरणीला तिलांजली देत सत्तेमध्ये सहभागी होतो अशा पैकी भावना आपल्या मानणाऱ्या मतदारांच्या मनामध्ये अजिबात होणार नाही, याची खबरदारी घेत आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतला। आजही या गोष्टीचा मला अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की देशामध्ये एनडीएमध्ये आणि राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा आपण आल्याच्यानंतर आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असेल, विधिमंडळामध्ये भाषणामध्ये असेल, पक्षाचे असेल किंवा शासकीय कार्यक्रमामध्ये असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचाराचा पक्ष आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतूनच पक्षाची वाटचाल एनडीएमध्ये सातत्याने होत राहील हा विचार प्रकाशाने मांडतात, त्याचा सुद्धा उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो। म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आलेला अनुभव देश पातळीवरती एक खोटा नॅरेटिव्ह त्या कालावधीमध्ये सेट झाला, संबंध देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं की पुन्हा एकदा देशामध्ये एनडीएचं सरकार आलं
तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच रद्दबातल केली जाईल. घटनेवरती आघात करणं म्हणजे स्वातंत्र्याच्या वरतीच आघात करणं आहे, अशा गोष्टी भावना जनमानसामध्ये रुजवण्यामध्ये इंडिया आघाडी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे यशस्वी झाली. मी आठवतं, मी उमेदवार होतो, बहिणी आपणही उमेदवार होतात. आपण आपल्या वेगवेगळ्या भाषणांच्यामध्ये आपण सतत बोलत आलो की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत या देशातील संविधान कायम राहणार आहे. परंतु लोकांच्या मनामध्ये एखादा विचाराचा पगडा आला, एखादा अपप्रचार इतक्या खोलवर पद्धतीने रुजला गेला, तर लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला शंकांचं निरसन आपण किती प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला दूर करता येऊ शकत नाही. याचा परिणाम राज्यामध्ये 48 जागांच्या पैकी 17 जागांच्या वरती महायुतीला यश मिळालं. विदर्भामध्ये केवळ गडकरी साहेबांची जागा असेल, बुलढाण्याची जागा असेल, तर इतर ठिकाणी महाविकास आघाडी यशस्वी झाली. मराठवाड्यामध्ये सुद्धा संभाजीनगरचा अपवाद वगळता महाविकास आघाडीला यश मिळालं. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावचा आणि रावेरचा अपवाद वगळता त्या ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि साताराचा अपवाद वगळता किंवा इचलकरंजीचा अपवाद वगळता त्या ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळालं. कोकणामध्ये मात्र रायगड असेल, रत्नागिरी असेल, भावळचा मतदारसंघ असेल, कल्याणचा असेल, ठाणा असेल, पालघरची जागा असेल किंवा मुंबईच्या 2 जागा असेल, या ठिकाणी महायुतीला यश मिळू शकतं. या निवडणुकीच्या नंतर एक वातावरण संबंध राज्यभरामध्ये निर्माण झालं. मी अनेक वेळेला आपली शिबिर झालं त्यावेळेला सुद्धा मनोगत व्यक्त केलं होतं. पण आज अनेक दिवसाच्या कालावधीनंतर माझ्या सर्व पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या जिल्ह्याच्या माझ्या जिल्हाध्यक्ष भगिनी या ठिकाणी आहेत, प्रदेश पातळीवरती काम करणाऱ्या भगिनी आहेत. त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विशेष करून आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की अजितदादा आता त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रामधून जवळपास संपुष्टात आलंय, जनाधार त्यांच्याकडे काय उरलेलं नाही. अशा त्या कालावधीमध्ये पक्षाची संघटनेला उभारी देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं. मगाशी रुपालीताई आपण म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे की 2023 सालामध्ये आपण निर्णय घेतला. 22 सालाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती घडामोडी त्या ठिकाणी झाल्या आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये पक्षासाठी सुद्धा अनेक वेळेला चढ उताराचे क्षण त्या ठिकाणी आले. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना, मी अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख केला आणि माझ्या भाषणात प्रत्येक ठिकाणी उल्लेख राहील की या राज्यामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प राज्याच्या स्थापनेपासून कुणी मांडले तर तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांनी सर्वाधिक अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी महाविकास आघाडी असेल, लोकशाही आघाडी असेल सुरुवातीची म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्यानंतर झालेली महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी या राज्यामध्ये स्थापनेपासून सर्वाधिकपणाने कुणी निभावलेली आहे तर तुमचे माझे नेते असलेले अजितदादांनी निभावलेले आहे. याचा सुद्धा अभिमान आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतो. अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली, त्यावेळेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते म्हणजे एकनाथराव शिंदे असतील आणि दादा असतील, ज्या वेळेला सभागृहामध्ये लाडकी बहिणी योजना मांडली त्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना त्या ठिकाणी मांडल्या गेल्या. शिवशाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र महाराष्ट्राची ओळख अनेक लौकिक अर्थाने संबंध देश पातळीवरती झाली. परंतु अशा गोष्टी क्रांतिकारी योजना लाभण्याचं भाग्य आणि लागण्याचं धाडस अजितदादांनी त्यावेळेला सभागृहामध्ये दाखवलं आणि म्हणून त्याचं सफलता म्हणून राज्यामध्ये महायुती 238 जागांच्या वरती प्रचंडपैकीचा विजय त्या ठिकाणी संपादित करत पुन्हा एकदा सत्तेवरती बसलेले आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्रातल्या महिला वर्गाने प्रचंड प्रमाणावरती मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं केलं. वहिनी गेले 4 आठवडे आपण दिल्लीमध्ये आहोत. संसदेचा कारभार राज्यसभेत असेल की लोकसभेत असेल, फक्त ऑपरेशन सिंधू या विषयावरती चर्चा झाली तेवढा पुरता सीमित झाला. बाकी इतर आपलं कामकाज त्या ठिकाणी होऊ शकले. का कामकाज आपलं होऊ शकलं नाही? एसआरच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली गेली कारण बिहारमधली काही मतदारांची संख्या कमी झाली, त्याबद्दलची भूमिका घेऊन विरोधक त्या ठिकाणी का आपलं सभागृहाचं करून देत. पण त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी घेतलेली भूमिका आणि वेगवेगळ्या नेत्यांनी मांडलेली सुद्धा सतत भूमिका ती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती लक्ष ठेवत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. आज लोकसभेचं कामकाज होऊ शकलं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते की महाराष्ट्रामध्ये 238 जागा विधानसभेला मिळवत असतानाच
काहीतरी मोठ्या प्रमाणावरची गफलत त्या ठिकाणी झालेली आहे असा एक तऱ्हेचा दावा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे नेमकं यावेळेला का केलं जात आहे? जसं लोकसभेच्या अगोदर खोटं नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवरती मोठ्या प्रमाणावरती झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशावेळीचं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे. संसदेमध्ये किंवा पत्रकार परिषद जी काही विरोधी पक्ष नेत्यांची राहुल गांधींची झाली आणि त्यांनी सांगितलं की इतक्या मतांची चोरी झाली, काहीतरी त्यांच्या पद्धतीने त्यांनी काही शब्द वापरले असतील. मी तर 77च्या लोकसभेच्या निवडणुकीचा पोलिंग एजंट म्हणून मी काम केले. 77 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीचा आणीबाणी उठवल्याच्या नंतर जी स्वर्गीय इंदिरा गांधींनी लोकसभेची निवडणूक घेतली त्या निवडणुकीपासून मी पोलिंग एजंटचं म्हणून काम केले, त्याला काउंटिंग एजंटचं म्हणून सुद्धा काम केलंय. सर्वसाधारणपणाने लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान जे ॲव्हरेज होतं ते 60 किंवा 61% आसपास होतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते प्रमाण 67-68. काही ठिकाणचा जर काय उमेदवार सगळ्या राजकीय पक्षाचे जर काय अधिक जागरूक असतील तर 70% आसपास त्या ठिकाणी जातात. त्यानंतर ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीच्या मध्ये आपण पाहिलं तर मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढते. ती 72 किंवा 75% आसपास गेलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. आपल्यापैकी काही भगिनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा नेतृत्व केलं असेल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तर 90 किंवा 95% आसपास सुद्धा मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण या वेळेला जो काय आरोप मुद्दा म्हणून केला जातो की लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतदानाची संख्या वाढली आणि मोठ्या प्रमाणावरती मतदारांची नोंदणी त्या ठिकाणी झाली. आपण सगळ्याजणी जागरूक आहात, आपल्यालाही माहिती आहे की निवडणूक आयोगाच्या मार्फत मतदार नोंदणीचा कार्यक्रम अव्याहतपणाने सुरू असतो. एक निवडणूक संपली तर आता सुद्धा जर का तुम्ही माहिती घेतली तर नवीन मतदार नोंदणी करण्याचा काम त्या ठिकाणी सुरू आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये निवडणुकीच्या पूर्वी ते थांबण्यात येतं. त्यावेळेला जे काही नवीन मतदारांची नोंदणी असेल, जुन्या मतदारांची नोंदणी असेल, ही सगळी मतदाराची यादी ही त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जात असते. प्रसिद्ध केलेल्या यादीवरती हरकत आणि सूचना घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून दिला जात असतो आणि त्याच्यानंतर ती यादी अंतिम स्वरूपामध्ये केली जात असते. यावेळीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशापैकी हरकत किंवा सुनावणी घेण्याच्यासाठी मतदार केंद्र निहाय यादी प्रसिद्ध झाली. विधानसभा मतदारसंघानिहाय सुद्धा प्रसिद्ध झाली. सर्व राजकीय पक्षाला मतदारांची यादी मोफतपणाने मिळते. सर्व राजकीय पक्षाला मिळते, म्हणजे सत्तारूढ पक्षाला मिळते असं नाही. जे जे राजकीय पक्ष नोंदणीकृत पक्ष आहेत राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा भारतीय निवडणूक आयोगाकडे त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील यादी ही अगोदरच राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाकडून मोफतपणाने त्यांच्याकडे अर्ज केल्याच्या नंतर मिळत असते. जे पक्ष जागरूक असतात ते त्या ठिकाणी पाहत असतात. खरोखर जर काय मतदारांच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती काय जर काय वाढ केली गेली असती तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार विरोधकांना त्या ठिकाणी होता. प्रत्यक्षात मतदान होत असताना सुद्धा आपल्यापैकी अनेक भगिनींना माहिती असेल की BLO नेमले गेलेले आहेत, म्हणजे बूथ लेवल ऑफिसर हे प्रत्येक राजकीय पक्षाचे आहेत नेमले गेलेले. एका राष्ट्रवादीचे, भारतीय जनता पक्षाचे किंवा शिवसेनेचे तसं नाही, तर जे काही आज राष्ट्रीयकृत मान्यता पक्ष आहेत त्यांना सुद्धा BLO नेमण्याचा अधिकार आहे. आणि मतदानाच्या वेळेला सुद्धा पोलिंग एजंट आज बसत असतात. कोण मतदार आले, त्यांचं ID कार्ड आहे की नाही, या सगळ्याची त्या ठिकाणी तपासणी केली जात असते. पण महाराष्ट्राला लक्ष केलं जातं एवढंच, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे यश त्यावेळेला मिळालं होतं, मला दावा करायचा आहे, मी अधिकृतपणाने या ठिकाणी बोलतोय की महाविकास आघाडीला असं वाटत आलं किमान 180 ते 185 जागा या नक्कीच महाविकास आघाडीला मिळतील. कमीत कमी 10-15 मुख्यमंत्री तयार झालेले होते. 43ची संख्या मुख्यमंत्र्यांसहित राज्याच्या मंत्रिमंडळाची, किमान 70-80 मंत्री सुद्धा तयार झालेले होते. अनेकांचे कोट शिवून झाले होते. मतदान झाल्याच्या नंतर मतमोजणी व्हायच्या आधी एक दिवस होता, काहींनी मंत्रालयामध्ये येऊन आपले दालनं कुठली घ्यायची आहेत त्याची पण निवड केली होती. पण त्यांना माहीत नव्हतं की महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय, महाराष्ट्राच्या जागरूक महिला भगिनींच्या मनामध्ये नेमकं काय. लाडक्या बहिणीचा फायदा किंवा लाडक्या बहिणीची योजना लागू झाल्याच्या नंतर टीका झाली. महिलांच्या नेत्या म्हणणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांनी सुद्धा टीका केली की अजितदादांनी जी काही योजना दिलेली आहे ती फसवी योजना आहे.
एक तर याची अंमलबजावणी केली जाणारच नाही. दिशाभूल करण्यासाठीच तशापैकी योजना त्या ठिकाणी केली जाते. पण ज्यावेळेला पहिला आणि दुसरा त्यांचा जो काही इन्स्टॉलमेंट होता ज्यावेळेला महिला भगिनीच्या खात्यामध्ये गेला, त्याला उच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही राजकीय पक्षांनी कोणाला पाठवलं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळला. नंतर तर वहिनी अनेकांनी तर असे उद्गार काढले की महिलांचा स्वाभिमान 1500 रुपयामध्ये विकत घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. म्हणजे कुणी कोणाबद्दल काय बोलावं, कारण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असू शकतात, तो त्यांचा नशिबाचा भाग आहे. पण ग्रामीण भागामध्ये कष्टकरी करणाऱ्या महिला भगिनींना दादांच्या मार्फत एक बहिणीची भावाची भेट म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून एखादी योजना त्या ठिकाणी जात असेल तर त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला भगिनींनी, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाच्या महिला भगिनींनी दादांच्या आणि महायुतीच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय अंतःकरणापासूनचा घेतला. पण महाराष्ट्राचा इतिहास 238 जागा त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरतं सीमित मला सांगावं लागेल, 59 जागांच्यावरती घड्याळाच्या चिन्हावरती आपण लढलो, 41 जागांच्यावरती आपल्याला अभूतपूर्व यश मिळालं. 72-73% स्ट्राईक रेट आपला त्या ठिकाणी राहिला. आपल्या नेतृत्वाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. संबंध राज्यभर त्यांनी दौरे केले. मी पण त्यांच्यासोबत अनेक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गेलो. प्रफुल्लबाई सुद्धा त्या ठिकाणी गेली असतील. आपण आपापल्या परीने जी काय भूमिका सांगितली होती त्याच्यामध्ये ती भूमिका त्या ठिकाणी बजावली. रुपालीताई केवळ तुमचं कौतुक करतो असं नाही, पण महिला संघटनेने सुद्धा त्या मतदारसंघामध्ये योग्य पद्धतीचं काम निश्चितपणाने केलं. कारण साखळीबद्ध संघटना उभी केल्याच्या नंतर त्याचा फायदा उमेदवारांना सुद्धा होत असतो. पण तो उमेदवारांना फायदा होत असताना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पुरता सीमित झाला का? तर नाही, त्यांच्या पुरता झालाच. पण महायुतीचे उमेदवार जे होते, भारतीय जनता पक्षाचे सुद्धा असतील, शिवसेनेचे असतील, त्यांच्या कामामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेवरती त्या ठिकाणी आलेलो आहोत. त्याच्यातून पुन्हा एकदा खोटा नॅरेटिव्ह संबंध राज्यभरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. आता हे प्रकरण तर काय तर बिहारमध्ये पुन्हा मतदारांची यादीची छाननी त्या ठिकाणी झाली. कारण अनेक नावं 2-2 ठिकाणी असतात, अनेक नावं चुकीची असतात. ती छाननी करून काही नावं त्या ठिकाणी कमी झाली आणि त्याच्याबद्दलचा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याच्या आडून महाराष्ट्राच्या यशाच्या बद्दलचं बोललं जातं. मी का विस्ताराने आपल्याला हे सांगितलं, कारण आता तुम्हाला निवडणुकीला समोर जायचं. एक बाब नक्की आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये नक्की त्या ठिकाणी येतील. दिवाळीच्या आसपास जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका येऊ शकतात, महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ शकतात. पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की 27% ओबीसीचं आरक्षण कायम राखून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी संपवायच्या आहेत. त्यामुळे आता आपल्या निवडणुका आलेल्या आहेत. 50% आरक्षण या महिला भगिनींच्यासाठी आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेवढ्या जागा लढवील त्याच्यातल्या 50% जागा या महिलांच्यासाठी आरक्षित असतीलच. किंबहुना अनेक ठिकाणी 50% पेक्षा जास्ती जागा. आता 17 नगरपालिकेच्या जागा असतात तर त्याच्यात 50% म्हणजे काय 8.5 होत नाही, म्हणजे आपापच एक जागा जास्ती जात असते. आणि अनेक ठिकाणी अशी रचना असते की त्यावेळेला सुद्धा ती जागा महिला भगिनींना मिळत असते. म्हणजे सर्वसाधारण जागेची वरती सुद्धा महिला भगिनीची त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित केली जात असते. म्हणजे 55% आसपास किंवा त्याच्यापेक्षा अधिक ह्या जागा आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी लढणार आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचाच एक भाग म्हणजे आजची बैठक त्या ठिकाणी. स्वाभाविकपणाने आपल्यापैकी काही भगिनींना सुद्धा उमेदवारी करायची. मी एवढं नक्की सांगू शकतो, कारण निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. निवडणूक आपल्याला जशी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिक जागा आल्या, आपल्याही जागा अधिक आल्या, शिवसेनेच्या जागा सुद्धा त्या ठिकाणी आल्या, त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपलं नेतृत्व ज्या पद्धतीने परिश्रम घेतत आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर निवडणुकीच्या वेळेला जसं काम सुरू होतं तसं नाही. अजितदादांचा एक वेगळा स्वभाव आहे किंवा त्यांची वेगळी कामाची धाटणी आहे की निवडणूक संपल्याच्या नंतर सुद्धा शेवटच्या वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं जात असतं त्याची सुरुवात ते पहिल्या दिवसापासून करत असतात, त्याची अंमलबजावणी करतात आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळा विश्वास त्यांनी संपादित केलेला तुम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो.
राजकारणामध्ये पॉलिटिकल विश्वासार्हता, राजकीय विश्वासार्हता ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण अनेक वेळेला प्रत्येकजण आपापल्या परीने बेरजेचं राजकारण करत असताना वेगवेगळे राजकीय शब्द दिले जात असतात. पण आज मला या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो आहे की दादांची राजकीय विश्वासार्हता ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अधिक आहे. दिलेला शब्द पूर्ण करणं हा दादांचा राजकीय स्थायीभाव त्या ठिकाणी आहे. सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना अनेक वेळेला असे काही प्रश्न उद्भवत असतात की दिलेला शब्द पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक अडचणी निर्माण होत असतात. पण त्या किती अडचणी झाल्या तरी त्याची तमा न बाळगता ती पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हे आपल्या नेतृत्वाने गेल्या अनेक दिवसामध्ये त्यांचं राजकीय अधिष्ठान किंवा राजकीय विचारसरणी देऊन काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणूनच पुढच्या कालावधीमध्ये आपली जबाबदारी वाढेल. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अधिक व्यापक जनाधार निर्माण करायचा आहे. एक आपण पाहिलं तर राज्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर होत आहे. महायुतीकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण प्रामुख्याने आपण पाहिलं तर आता अल्पसंख्याक समाज पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यापासून दुरावलेला होता. मी अगदी माझं स्वच्छपणाचं उदाहरण देईन की ज्या ठिकाणी यापूर्वीच्या कालावधीमध्ये माझ्या 5 वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला असेल किंवा अगोदरच्या 2 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला असेल, एक मतदान केंद्र उदाहरणार्थ देतो व्हाचं की ज्या ठिकाणी मला 550 मतं पडायची आणि विरोधकांना 8-10 मतं पडत होती. अशाच अल्पसंख्याक बहुल मतदान केंद्रावरती यावेळेला मला फक्त 5 मतं मिळाली आणि माझ्या विरोधकांना 550च्या पेक्षा जास्ती मतदान त्या ठिकाणी झालं. हा काही व्यक्तिगत राग नव्हता. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये जे काही वातावरण निर्माण करण्यात आलं होतं त्याचा तो भाग होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अधिक फरक झाला. 25-50% तशाबाईचं मतदान त्या ठिकाणी झालं. पण आता मात्र मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज सहभागी होताना दिसतो आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं नेतृत्व जे सतत बोलत आलं, आधी दादा ज्या पद्धतीने बोलतात, सभागृहामध्ये बोलतात, राजकीय व्यासपीठावरती बोलतात, शासकीय कार्यक्रमामध्ये बोलतात, नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक स्वच्छपणाची भूमिका आहे की आम्ही सेक्युलर आहोत, काल होतो धर्मनिरपेक्ष, आजही आहोत आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राजकारणामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही या विचारधारेतूनच काम करणार आहोत की स्वच्छपणाची भूमिका घेऊन त्याच्या अनुषंगाने काम करण्याची ज्यावेळेला प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते त्यावेळेला हा सगळा वर्ग पक्षाकडे जोडला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळेला आपल्या भगिनीने सुद्धा, मला आठवतं की या लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा काहींनी सांगितलं की विशिष्ट समूहापुरती ही योजना आहे. पण अल्पसंख्याक समाजातल्या भगिनीने सुद्धा त्याचा लाभ मिळाला, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातल्या भगिनीने सुद्धा महायुतीच्या पाठीमागे मतदान केलेलं पाहायला मिळू शकते. माझी आपल्याला विनंती आहे, रुपालीताई आज सगळ्या जिल्हाध्यक्ष आहेत, काय आल्या नसतील किंवा वेगवेगळ्या आपण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणजे काय नेमलेले आहेत, त्यांनी अल्पसंख्याक समाज किंवा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सुद्धा आपल्या पक्षाकडे अधिक सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करावी. म्हणजे एक व्यापक जनाधार होईलच, पण ज्या विचारसरणीवरती आधारित राहून आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याला बळकटी अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्माण करता आपल्याला येऊ शकते. पण आत्तापासूनच या निवडणुकीच्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची आवश्यकता नक्की त्या ठिकाणी. वहिनी म्हणाल ते खरं आहे की राज्य पातळीवरती आज आम्ही त्या ठिकाणी युतीमध्ये आहोत. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये सुद्धा अनेक वेळेला चर्चा होते की आपण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाऊ. पण आम्ही ही चर्चा केली की निवडणुकीच्या अगोदरच प्रत्येक राजकीय पक्ष आपापली शक्ती वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने दौरा करावा. पण मी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला, मराठवाड्याचा दौरा केला, त्या ठिकाणच्या जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नेमकं मनोगत काय ते त्या निमित्ताने समजून घेण्याचा प्रयत्न केला. जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असेल ते दादाच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये प्रकाशने केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा भगिनीच्या वरती महायुतीमुळे कुठल्याही पैसा अन्याय होणार नाही याची 100% खबरदारी घेऊनच या निवडणुकीला आपण सामोरं जाण्याचा प्रयत्न करू. पण आता हे जात असताना काही महानगरपालिका या 4 सदस्यीय प्रभाग पद्धती, उदाहरणार्थ मुंबई वगळता सगळ्या महानगरपालिका या 4 सदस्यीय प्रभाग पद्धती त्या ठिकाणी. मग अशी बोलता बोलता तुम्ही म्हणून गेलात की 3 उमेदवार सक्षम असले सर्वार्थाने की आपोआप त्याच्यासोबत एक महिला भगिनी दिली की त्या 3 बरोबर ती 4थी होऊ शकते. पण तुम्ही एक विसरला, त्या 4 मधल्या 2
गणित काहीतरी चुकलं, आता कुठं चुकलं मला माहीत नाही. म्हणजे 50% महिला त्याच्यातल्या असतील आणि 50% सर्वसाधारण जागेवरती कदाचित असू शकतील. काही वेळेला एखादा प्रभाग असा येतो की सर्वसाधारण जागेवरती सुद्धा महिला भगिनी त्या ठिकाणी येऊ शकते. पण त्या गोष्टीची चिंता आपण सोडा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी असेल त्याला लागणारी पूर्णपणाची ताकद दादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठीमागे उभी राहील, एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी. पण अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका म्हणजे नेमकं काय आहे हे आता तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणून अनुभवलेलं. एकेकाळी आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेला पोलिंग एजंट म्हणून काम केलं असेल किंवा काउंटिंग एजंट म्हणून काम केलं असेल तर ते वडापाववरतीच काम केलं. अशातला काय भाग नाही की शिवसेनेनेच वडापाववरती काम केलं. आम्ही सुद्धा त्या कालावधीमध्ये 77-78चं सांगतोय मी, 80 सालाचं सांगतोय. आता ते बदललं गेले, ते चित्र किती बदललं गेलं आहे ते मलाही माहीत आहे. आता फिरायचं असेल प्रचाराला तर AC गाडीशिवाय फिरता येत नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आहे त्या बदलत्या मानसिकतेमध्ये सुद्धा पक्ष आणि पक्षाचे विचार जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी सक्षमपणाने काम करणं हे आपलं काम निश्चितपणे राहू शकतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने काम करतायत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला संघटन अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे याचा सुद्धा या निमित्ताने उल्लेख करू शकतो. अशा वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या कामाच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं. मी आपल्याला हेही सांगतो की नजीकच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला या महामंडळांच्या किंवा जिल्हास्तरीय समित्यांच्या निवडणुका होतील, दादांची आणि माझी चर्चा झाली. ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, कोर ग्रुपमध्ये सुद्धा चर्चा झाली की ज्याला जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुका होतील त्याला किमान एक तरी महिला त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि ती संघटनेची असली पाहिजे. संघटनेची असली पाहिजे. महिला भगिनी आपापल्या पद्धतीने काम करत असतात. त्याच्यामध्ये संघटनेमध्ये काम करणाऱ्या महिला भगिनींना प्रत्यक्षात निवडणुकीचं यश, कारण इलेक्टिव्ह मेरिट हा आता अलीकडच्या कालावधीमध्ये शब्दप्रयोग नव्याने आले. निवडणूक जिंकण्याची क्षमता ज्यांची आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी लागणारं साधनं ज्यांच्याकडे अधिक आहे ते उमेदवार अधिक होऊ शकतात असं एकंदरीत राजकीय व्यवस्थापनामध्ये सर्वच राजकीय पक्षामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकते. अशा वेळेला काय कर्तृत्वात महिलांना त्या ठिकाणी जर का उभं राहता आलं नाही काही कारणाच्यामुळे तर किमान त्यांनी केलेल्या कार्य, संघटनेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्याचा योग्य त्या सन्मान पक्षपातीवरती 100% ठेवला जाईल हे सुद्धा तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. शेवटी हे सगळं करत असतानाच अनेक वेळेला वेगवेगळ्या पैकी टीका टिप्पणी होत असते. राजकीय दृष्ट्या टीका टिप्पणी करत असताना विचाराच्या वरती टीका टिप्पणी मी अनेक वेळेला समजू शकतो. राजकीय वैचारिक लढाई ही अनेक वेळेला लोकशाहीच्या माध्यमातून स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी होत असते. आपली राजकीय मतं इतरांना पटवू शकतील अशातला काय भाग नाही. किंवा राजकीय पक्षाची विचारसरणीच्या आधारितच ते पक्ष त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने काम करत असतात. पण वैचारिक लढाई व्हावी आणि वैचारिक लढाई होत असतानाच त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी सुद्धा त्या स्तरावरची त्या ठिकाणी व्हावी. पण अलीकडचं सगळंच काही स्तर बाजूला सारतच वेगवेगळ्यापैकी टीका टिप्पणी फार मोठ्या प्रमाणावरती होत असताना तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते आहे, पाहायला सुद्धा मिळते आहे. सरकारमध्ये असलेल्या सरकार पक्षाला सुद्धा टीकेचं लक्ष करण्याचा प्रयत्न अनेक वेळेला होतो आहे. काही वेळेला तसं असेलही, काही वेळेला नसेलही. पण अनेक वेळेला पक्ष आणि पक्षांतर्गत सुद्धा शिस्त आणि अनेक बाबीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या राहू शकतात. अलीकडच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा असतील, कोर ग्रुपमध्ये असेल, या विषयावरती सुद्धा निश्चित त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे की पक्षाची संघटनासुद्धा ही पक्ष संघटनेच्या चौकटीमध्येच त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. पक्षाचे प्रवक्ते असतील, पक्षपातीवरती काम करणारे पदाधिकारी असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी असतील, त्यांनी आपलं वक्तव्य करत असताना पक्षांतर्गत काय भावना असतील तर पक्षाच्या व्यासपीठावरती जरूर मांडाव्यात. लिखित स्वरूपामध्ये दादांनाही पाठव्यात. मी बघितलं एक दादांचं किती 24 तास कामामध्ये जरी असले तरी एखादं निवेदन त्यांच्याकडे गेलं किंवा एखादं पत्र एखाद्याने जर का लिहिलं किंवा एखादा मेसेज जरी दिला तरी तो पूर्णपणाने वाचून त्याचं अवलोकन करण्याचा प्रयत्न दादा अतिशय प्रगल्भतेने करतात. हे गेल्या 30 वर्षात मी जवळून आणतो. त्याच्यामुळे जरूर कोणाला माझं प्रत्येक गोष्ट कोणाला पटेल अशातला काय भाग नाही. आणि म्हणून त्याच्याबद्दलचे जे काय भावना असतील ते जरूर पक्षाच्या व्यासपीठावरती मांडल्या जाव्यात. पण पक्षाच्या व्यासपीठाखेरीज पक्षाच्याच नावाखाली मिळालेल्या पदाचा वापर करत आपण ती भूमिका वेगळ्या व्यासपीठावरती
बोलायला गेलो तर ते पक्षाच्या शिस्तीच्या सुद्धा विरोधात आहे, असं स्पष्टपणाचं मत प्रदेशाध्यक्षांना नात्यानं माझं त्या ठिकाणी आहे. काटेकोरपणाने पक्षाची संघटना शिस्तीमध्ये वाढली गेली पाहिजे. आज खरं आहे की आपण दूरबाना यावं लागलं. राजलक्ष्मीताईंनी सुद्धा केली, सुरेखाताईंनी केली की आपण विभागावर बैठका घेऊ. मधल्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपलं एक शिबिर झालं, त्याला वहिनीसुद्धा आल्या, त्या मी सकाळचं उद्घाटन केलं. नंतर मग वहिनीसुद्धा त्या कार्यक्रमाला समारोपाला त्या ठिकाणी होत्या, त्यालाही उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यामुळे विभागवार म्हणजे अमरावती विभाग असेल, नागपूर असेल, आपला नाशिक विभाग असेल, संभाजीनगर विभाग असेल, महसूल विभाग किंवा पुणे महसूल विभाग असेल, कोकण महसूल विभाग असेल, मुंबई असेल, या वेगवेगळ्या पातळीवरती सुद्धा आपल्याला शिबिरं किंवा पक्षाच्या बैठका घेता येऊ शकतील. जेणेकरून मी माझ्या यवतमाळच्या भगिनीचं मगाशी ऐकलं, काल तिने मला राखी बांधली, मी पक्ष कार्यालयामध्ये होतो आणि आवर्जून त्यांची माझी भेट झाली. मला थोडंसं घाईगर्दीने कुठच्या कार्यक्रमात जायचं होतं, पण ज्या भगिनीच्या नात्याने 2 मिनटं का होईना पण थांबून त्या पद्धतीच्या भावना व्यक्त करण्याचा जो प्रयत्न केला, पक्षाच्या संघटनेचं किती जागरूकता मनामध्ये निर्माण झालेली आहे याचं उदाहरण म्हणजे स्पष्टपणाच्या भूमिकेमध्ये आपण ज्या काय भूमिका मांडतात त्याची योग्य ती नोंद घेऊन उद्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कसं काम करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं आहे. आता तुम्ही अगोदर निवडणुका लढलेल्या आहेत, म्हणजे आता तुम्ही लढू नये असं मी म्हणणार नाही. आता तुम्ही म्हणाल की आताच काहीतरी अध्यक्ष नाही म्हणाले, इच्छा असेल तर आपण लढू शकता, तो भाग वेगळा आला. पण एक बाब नक्की आहे, आलो ना तर तेवढ्या त्या वृत्तीत आलो ना. आता 2029 सालच्या निवडणुका लोकसभेच्या विधानसभेच्या त्या 33% महिलांच्या आरक्षणासहितच होणार आहेत, याच्यात अजिबात शंका नाही. 2026 सालापासून जातनिहाय जनगणना या देशामध्ये आता सुरू होईल. ते काम 26 अखेर संपेल आणि 27ला डिलिमिटेशन सुरू होईल. कारण राज्यात किंवा देशात लोकसभेच्या 543 जागा किंवा राज्यात विधानसभेच्या 288 जागा गेल्या काही दशकं त्या ठिकाणी आहे. लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढली गेली. पूर्वी 1 लाखाच्या आसपास मतदारसंघ होते, लोकसभेला तर 5.5-6 लाखाच्या आसपास मतदारसंघ होते. आता तर 18, 22, 23 लाखाच्या आसपास लोकसभेचे मतदारसंघ त्या ठिकाणी झाले. विधानसभेचे मतदारसंघ 2,75,000 ते 3.5-3.5 लाखाच्या आसपास झाले. अशा वेळेला 33% आरक्षण देत असतानाच मोदी साहेबांच्या सरकारने 33% जागा नव्याने आरक्षित होतील, नव्याने होतील म्हणजे वाढतील आणि आपोआपच 33% महिला भगिनींना लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये पण आणि विधान परिषदेमध्ये पण त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. असं स्वच्छपणाचं धोरण कायद्याच्या द्वारे बदल करत भारत सरकारने त्या ठिकाणी स्वीकारले. त्यामुळे त्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून ज्यांना ती निवडणूक लढायची आहे त्यांनी या निवडणुकाकडे एवढ्यासाठीच बघावं की आपल्याला लोकसभा विधानसभा लढायची असेल तर अधिक आपल्या महिला भगिनी नगरपालिकेवरती, जिल्हा परिषदेवरती, पंचायत समितीवरती कशा निवडून येतील. हिचे जसे अहवाल मिळाले तसे अहवाल आम्ही त्यावेळेला तुम्ही कोण देणार नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीने संकलित करण्याचा प्रयत्न करू. त्या अहवालाच्या आधारे नव्हे तर प्रत्यक्षात वस्तुस्थितीवरती त्याचा विचार 29 सालामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न दादांच्या नेतृत्वाखाली होईल, एवढंच या ठिकाणी यानंतर सांगतो. मी बोलतोय ते गांभीर्याने घ्या, कारण तेवढं नक्कीच आहे. तेवढ्या जागा आणि 33% आरक्षण नक्की त्या ठिकाणी येणार आहेत. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण भागातलं नेतृत्व राज्य पातळीवरती आलं म्हणून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निर्माण केली. ते ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, त्याला वसंतराव नाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी कमिटी नेमली. वसंतराव नाईक साहेब त्याला महसूल मंत्री होते. मी 60-62च्या आसपास सांगतोय. आणि त्यांनी शिफारस दिली चव्हाण साहेबांना की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निर्माण झाल्या पाहिजेत. 62 सालापासून या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निर्माण झाल्या. नगरपालिका आधीच होत्या, अनेक नगरपालिका ब्रिटिशकालीन नगरपालिका आहेत, काही नंतरच्या कालावधीमध्ये झाल्या असतील, पण अनेक नगरपालिका 100-150 वर्षाच्या आहेत, ज्यावेळेला या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी होतं. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की स्थानिक पातळीवरचं नेतृत्व हे राज्य पातळीवरती येऊ शकतं. मी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो 92 सालामध्ये. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा तुम्ही आता सुरेखाताई होत्या, यांनी सुद्धा पुण्यनगरीचं महापौर म्हणून त्यांनी घोषवलेलं आहे. पुणे तिथे काय म्हणे, आता पुण्याबद्दल जास्ती बोलू शकत नाही. वहिनी पण इथं आहेत, महिला अध्यक्ष पण इथंच आहेत, आपण इथंच आहात. पुण्याबद्दल जे बोलणार ते चांगलंच बोलणार, कारण पुणे आमचं बलस्थान आहे. त्यामुळे मगाशी तुम्हाला वाटलं मी काय बोलणार,
तर असं वाटलं की मी काहीतरी वेगळं बोलले, तर वेगळं बोलणार नाही. पुणे आमचं बलस्थान आहे, पुणे आमचं मातृस्थान आहे, पुणे आमचं नेतृत्व करणारं जिल्हा आहे. आजही आहे, कालही होता आणि उद्याही भविष्यात आहे. त्याच्यात असं तर काही कारण नाही. पण त्याच्याबरोबरीच तशाच पैकी वाटचाल आम्ही समजा महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणाने करू शकलो तर त्याचा फायदा आपल्या पक्षाचा विस्ताराच्या दृष्टीकोनातून अधिक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. शेवटी आज अनेक वेळेला अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या गेल्या, वेगवेगळ्या पैकीच्या चर्चा त्या निमित्ताने सुरू झाल्या. अनेक पद्धतीची टीकाटिप्पणी सुद्धा नेतृत्वावरती झालेली आपण सर्वांनी म्हणून पाहिले की जे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकत नाहीत अशांनी सुद्धा राष्ट्रीय नेतृत्वाच्या साक्षीने दादांच्यावरती केलेली टीका हे आम्ही सर्वांनी म्हणून त्यावेळेला पाहिलेली सुद्धा आहे. त्या वेळेला जे काही उत्तर द्यायचं होतं ते उत्तरसुद्धा दिलेलं आहे. पण तशापैकीच्या शाब्दिक उत्तरापेक्षा लोकशाहीमध्ये जास्ती जागा जिंकून उत्तर देणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. ते 41 जागा जिंकून आपण त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. कारण शेवटी लोकशाहीमध्ये जसं ताप आल्याच्यानंतर थर्मामीटर लावल्याच्यानंतरच कळतं, तसं लोकशाहीमध्ये पक्षाची ताकद, पक्षाच्या कार्यक्रमाला किती गर्दी झाली, सभेला किती गर्दी झाली याच्यावरती ठरत नाही. किती जागा तुम्ही निवडून लढल्यात आणि किती जागेवरती तुम्ही यश मिळालं त्याच्यावरती ते ठरत असतं. आणि त्याच्यामुळे त्या कामाच्यामध्ये अधिक लक्ष ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. मी याच्या अगोदर मला स्वतः आदितीने भाषण या ठिकाणी केलं, सुरेखाताईंची सुद्धा केली, ती मला मान्य आहे. मी आदितीला दादांच्याच उपस्थितीत सांगेन की आपल्या ज्या काही योजना असतील किंवा करायच्या असतील किंवा दादांच्या नेतृत्वाखाली आज आपण जे काही वेगवेगळे उपक्रम आपण जे काही करणार असू, शेवटी आपण सगळ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सहकारी भगिनी आहेत. त्यामुळे महिलांचे प्रश्न, शहरी भागातल्या महिलांचे प्रश्न, ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न, निम्न शहरांतील महिलांचे प्रश्न आणि अलीकडच्या कालावधीमध्ये विकृत मनोवृत्ती निर्माण झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी होत असणारे अत्यंत कटू प्रसंग या सर्वाच्यावरती मात करत ज्याला राज्य सरकार काही कठोर पावलं उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर मला विश्वास आहे की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला संघटन या कामाच्या वतीमध्ये सरकारमध्ये जर आम्ही असलो तरी सुद्धा सरकारने या गोष्टी केल्याच पाहिजेत असा आग्रह धरणारी संघटना कुठली तर ती माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला संघटना पुढच्या कालावधीमध्ये असावी असंच प्रामाणिकपणाचं मत आजच्या या छोटेखानी बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहे. अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, पण आगामी येणाऱ्या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याची आवश्यकता. संघटनेच्या नियुक्त्या काय राहिल्या असतील तर त्या विशिष्ट कालावधीमध्ये संपल्या पाहिजेत. तालुक्याच्या संघटनेची सुद्धा कार्यकारिणी असली पाहिजे, विधानसभा मतदारसंघाची सुद्धा कार्यकारिणी त्या ठिकाणी असली पाहिजे, जिल्ह्याची सुद्धा कार्यकारिणी आतापर्यंत केली असेलच. कारण आता आम्ही पण निरीक्षक नेमलेत, पण आमच्या निरीक्षकांचे जेवढे अहवाल येतात त्याच्यापेक्षा महिला संघटनेच्या निरीक्षकांचे अहवाल जास्त येत असतात. आणि काय काय निरीक्षकांचा धाक अधिक जास्तीत असतो, म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतोय. धाक असण्यापेक्षा प्रेमाचं एक वेगळ्या पद्धतीचं संवाद असला का त्याच्यातून आपापच अकाउंटेबिलिटी राहत असते. शेवटी पक्ष असेल किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, ज्या वेळेला अकाउंटेबिलिटी हा विचार ज्यावेळेला आपण मनामध्ये करत असतो, नाही पक्षाने मला संधी दिली, मला रायगडच्या जनतेने खासदार बनवला, माझी जनतेच्या प्रती असलेली अकाउंटेबिलिटी काय, दादाने मला आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला आहे, माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी काय आणि मी केलेल्या जबाबदारीने काय काम करतो आहे आणि पक्ष संघटना वाढण्यासाठी आपण काय पद्धतीने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काय काम करू शकतो याची विचार मनामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर कोणी किती जरी टीका केली तर त्या टीकेच्या पलीकडे जनता आपल्याला स्वीकारू शकते आहे, ते काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. एवढंच मला या ठिकाणी आनंदाने सांगायचं आहे. मी बोलतो त्याचा अर्थ इथे बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनी ज्या प्रगल्भ आहेत त्यांना योग्य ते कळू शकतं. म्हणजे असंच म्हटलं वहिनी जातं असं नाही, सासू बोले काय ते सुने लागे असं नाही. मी त्या अर्थाने काय बोलत नाही, पण मी एवढं सांगतो की पक्ष आणि पक्षाची संघटना ही पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीमध्येच या पुढच्या कालावधीमध्ये चालेल, यापेक्षा वेगळं काही चालून दिलं जाणार नाही हे सुद्धा मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जे नेतृत्व काम करत असतं आपापल्या परीने, कोण तालुका स्तरावरती नेतृत्व करतं, कोण वार्ड प्रभागावरती नेतृत्व करतं, कोण प्रभाग पातळीवरती करतं, कोण पंचायत समितीच्या स्तरावरती करत असतं, कोण जिल्हा परिषदच्या स्तरावरती करत असतं. या सगळ्या गोष्टी उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने करण्याच्या दृष्टीतून आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. वहिनी तुम्ही आलात,
तुमचे मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आभार मानतो. पण त्यांनी मांडलेलं शेवटचे विचार आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. संसदेमध्ये राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी करतात, पण आपापल्या परिसरातील काही वेगवेगळे प्रश्न असतील, ते महिला संबंधीचे असू शकतीलच, पण त्याच्यापेक्षा आपापल्या भागांतील वेगवेगळे प्रश्न असू शकतील, ते जर का आपण त्यांच्याकडे पाठवले तर त्याचा पाठपुरावा करण्याचं अभिवचन आज वहिनींनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हा एक आपल्याला एक मोठा एक राजकीय पाठबळ असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक वेळेला केंद्र पातळीवरच्या अशा असंख्य योजना असतात की त्या योजना घेऊनच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करत असतात. मग अशी उल्लेख केला आमच्या महिला अध्यक्षांनी वहिनींना की त्या पॅनलवरती त्या ठिकाणी आहेत. राज्यसभेमध्ये ज्यावेळेला तुम्ही पॅनलवरती बसता त्याला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक भगिनीला नव्हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की आज राज्यसभेमध्ये पॅनलवरती आज आमच्या सुनेत्र वहिनी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. एकदा बोलता बोलता सहज प्रफुल्लबाईंचं नेमकं भाषण सुरू होतं आणि तुम्ही त्यावेळेला होतात आणि तिथं प्रत्येकाला वेळ ठरलेला असतो. त्याच्यामुळे वहिनींना बेल दाबाही लागली असेल, पण तेही अनुभवी आहेत. तुम्हाला तुमचं काम त्या ठिकाणी करायला लागलं, पण आपलं काम करत असताना पक्षविरहित कसं काम करत असू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशी घडलेला तो प्रसंग आहे. म्हणून आम्ही पक्षाचे असले म्हणून पक्षाच्या नेतृत्वाला बोलायची संधी देतो अशातला काय भाग नाही, पण ते देत असतानाच सुद्धा प्रत्येक गोष्टीच्या जाणीव मनामध्ये ठेवत काय पद्धतीने आपण काम करू शकत असतो ते आपण त्या निमित्ताने अनुभवत असतो. मला असं वाटतं की केंद्र पातळीवरती सुद्धा अनेक योजना त्या निमित्ताने आपल्याला आपल्या संबंध राज्यभरामध्ये सुद्धा आणता येतील. त्याच्यासाठी सुनेत्रा वहिनींचं प्रभावीपणाचं माध्यम त्या ठिकाणी आहे. मी पण त्या ठिकाणी आहे, प्रफुल्लबाई आहेत, आपले राज्यसभेचे दुसरे खासदार साताराचे नितीन पाटील त्या ठिकाणी आहेत. राज्य सरकारमध्ये तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतो. दादा त्यांच्या पद्धतीने काम करतात, त्यांची कामाची वेगळी शैली आहे. आज भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, त्या ठिकाणी मकरदाबा असतील, आदिती तटकरे असतील, बाबासाहेब पाटील असतील, दत्तामामा भरणे असतील, नरहरी झेवार असतील, माणिकराव कोकाटे असतील किंवा इंद्रनील नाईक असतील, आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या विभागाच्या मार्फत आपल्या भागातील काही कल्याणकारी योजनांच्यासाठी सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल त्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं आहे. आता जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वाटपाचं सुद्धा सूत्र ठरलेलं आहे. शेवटी जिल्ह्याच्या संघटनेला सुद्धा काही प्रमाणामध्ये विकासाचा निधी मिळाला पाहिजे. आपल्या जिल्हाध्यक्षांनी सुद्धा त्या ठिकाणचे मोजके प्रस्ताव पूर्णपणाचे करता येतील असं मी म्हणू शकणार नाही, पण जेवढे करता येतील तेवढे जरूर महिला अध्यक्षांच्याकडे द्या, त्यांच्याकडनं माझ्याकडे येतील, मी दादांच्याकडे देईल. कारण दादा शेवटी आज राज्याचे वित्त नियोजन खात्याचे मंत्री आहेत, आपल्या पक्षाचे ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्याच्या ठिकाणी ते कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न करूच, पण ज्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे पालकमंत्री आहेत तिथे सुद्धा माझ्या पक्षाच्या महिला संघटनेने विकासाच्या कामाच्या दृष्टिकोन दिलेले प्रस्ताव सुद्धा 100% होतील असं मी म्हणत नाही, पण त्याला झोपतं माप देऊन त्याला सुद्धा मान्यता देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं प्रयत्न केले जातील हे सुद्धा आपल्याला या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि म्हणूनच अनेक वेळेला स्थानिक पातळीवरती वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात. त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपल्याला अधिक व्यापक पद्धतीने काम करायला पाहिजे. ते करण्याची भूमिका घेऊन आपण सगळ्या माझ्या भगिनी निश्चितपणाने काम कराल एवढा विश्वास आजच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. उद्या कृष्ण जन्म आहे, त्याच्यानंतर मग नंतर गणपतीचे दिवस येतील, परत पितृपक्ष आहे. मगाशी आता मी बोललं का परत तुम्ही म्हणाल मी पुण्यावरती बोलतो. आता तुम्ही बोललात तेच मी बोललो. मी फक्त बघितलं की तुम्ही काय बोललात, आम्ही सर्व त्याला ऐकतच होतो. त्याच्यामुळे हे सगळं जे काय खरं लागत असतं हा एक स्थायी भाव तरी जन्मा तुझी कहाणी म्हणून असतोच, पण त्याचबरोबर ती समाज जीवनामध्ये तशाच पद्धतीने आत्मीयतेने आपण काम करतात. म्हणूनच एक कुटुंब म्हणून आपल्या कुटुंबाचे प्रमुख अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण यशस्वीपणाने वाटचाल करूया. त्या कामासाठी लागणारं पूर्णपणाचं सहकार्य आमच्या मार्फत निश्चितपणाने आपल्या पाठीमागे उभं राहील एवढा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा रुपाली ते आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आपल्या निरीक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो की अभ्यासपणाने मेहनत घेत कोण काय बोलतो याच्यातून मन विचलित होऊ शकतं, पण फारसं न होऊन देता आपण आपल्या कामाच्या दृष्टीकोनातून काम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना जे बोलायचं असेल ते बोलत राहूया. आपण आपलं गजराजाच्या दौलाने आपली वाटचाल त्या पद्धतीने काम करत राहू द्या अशाच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा जे मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोललोय ते कसोशीने काम करण्याचा आपण प्रयत्न करा. आणि या राज्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने निर्वाचित झालेली आहे.
ही यश प्राप्त करण्यासाठी माझ्या सर्व महिला भगिनींनी अतिशय उत्तम पद्धतीने संघटनेच्या कामाला वाहून घ्यावं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.